वॉक अँड कुक रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आता लहान मुलांच्या खाऊकडे वळूया. नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तर बनवित असतो, परंतु आता आपण लहान मुलांना आवडणारे जे पदार्थ आहेत ते बनवायला सुरुवात करूया. तर त्यामध्ये लहान मुलांना नेहमी आवडत पिझ्झा, पास्ता आणि नूडल्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आवडतात. परंतु त्यांची एक अट असते की आम्हाला वेगवेगळ्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या नको आहे. तर आपल्याला त्या भाज्या जर त्यांना द्यायच्या आहे तर आपण कशा पद्धतीने द्यायच्या ते आपण या प्रकारे सुद्धा आपण त्यांना आहारामध्ये भाज्यांचा समावेश करू शकतो. 3 ते 4 प्रकारच्या भाज्या घेत असतो आणि त्या भाज्या एकाच वेळेस त्यांच्यामध्ये पोटामध्ये गेल्यामुळे त्यांना न्यूट्रिशन पण भरपूर प्रमाणात मिळते. तर आपण प्रथम सगळ्या भाज्यांचा समावेश यामध्ये करू, परंतु खूप जास्त पण नको करू कारण की त्यामध्ये चव पण बिघडायला नको. सँडविच बनविण्यासाठी मी 3 ते 4 प्रकारच्या भाज्यांचा समावेश केलेला आहे आणि त्या मुलांना आवडेलच. बनवूया सँडविच बनविण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे. कमी साहित्यांमध्येच बनवायचं आहे, परंतु एकदम टेस्टी आणि हेल्दी पण आहे. तर चला मी सांगते इन्ग्रेडियंट्स काय घेतलेले आहे. मी 1 वाटी गाजर घेतलेले आहे. गाजर हे थोडे हलके चॉप करून घेतलेले आहे, म्हणजे ते लवकर शिजून येते. 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी काकडी घेतलेली आहे. काकडीचं पाणी मी थोडं बाहेर काढलेलं आहे. त्यानंतर घेतलेलं आहे, तर ते 1 वाटी आहे आणि ते आपल्याला थोडं भरपूर टाकलं की छान त्याचं स्ट्रक्चर तयार होईल. आहे ही ग्रीन चटणी आहे. तर ग्रीन चटणी ही पुदिना, सांबार आणि त्यात 2 हिरवी मिरची टाकून केलेली आहे. बारीक मिक्सर मधून बारीक केलेली आहे आणि ही घरीच बनविलेली आहे. त्यानं सॉस घेतलेला आहे. आपल्याला जितका सफिशियंट असेल तितका घ्यायचा आहे. हे फ्रेश आहे. ब्रेड घेताना याची एक्सपायरी एकदा चेक करून घ्यायची आणि बुरशी किंवा फंगस वगैरे काय लागलेलं असेल, किडा वगैरे, तर त्या प्रकारचे आपण ब्रेड नाही घ्यायचे. तर आपण एकदम फ्रेश वाली आणि चांगली घ्यायची आहे. त्यात पुन्हा एक महत्वाचं म्हणजे आपण याला थोडा गाईच्या तुपाचा पण आपण यूज करणार आहे. तर गाईचं तूप यासाठी की ते आपल्याला एकदम खूपच छान टेस्ट देते, म्हणून आपण गाईच्या तुपाचा पण थोडा वापर करणार आहे. आणि तर चला आपण आता बनवूया सँडविच. चला आता आपण यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊ आणि एकदा कसं बनवायचं ते पाहून घेऊ. आपण जे गाजर घेतले ते टाकायचे आहे, शिमला मिरची, काकडी हे टाकून आपल्याला एकदा चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या एकदा छानपैकी मिक्स झाल्या की आपण यावर थोडं मीठ घालायचं. आपण यात थोडं मीठ घालायचं. या भाज्या ऑलरेडी यामध्ये मीठ असते, तर आपण जर जास्त मीठ घातलं तर यामध्ये पाणी सुटेल आणि पाणी नको सुटायला म्हणून मीठ घालायचं आणि ते थोडं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं ना एक मेयोनीज म्हणून असते, तर ते आपल्याला ऍड करायचं आहे. हे मेयोनीज आहे, हे थोडं ऍड करायचं आहे. यामुळे काय होईल, आपली जी टेस्ट आहे ती थोडी वाढेल. तर हे छानपैकी असं थोडं मिक्स करून घ्यायचं. आपण बस थोडा टाकलेला आहे, 1 ते 2 चम्मच आहे तो, तर तो टाकलेला आहे. आपल्याला ब्रेड सँडविच मेकर मध्ये ठेवण्यासाठी तयार करायचे आहे. तर आपण तोपर्यंत सँडविच मेकर जे आहे ते आपण रेडी करून ठेवू. त्यासाठी आपण गरम करून घेऊ त्याला. जोपर्यंत गरम होतील तोपर्यंत आपल्याला ब्रेड पण तयार करून घ्यायची आहे. मी अशा प्रकारे हे ब्रेड घेतलेले आहे. 1 साइड याला आपण टोमॅटो सॉस लावायचा आहे आणि तो थोडा जास्त प्रमाणातच लावायचा, असा छान पूर्णपणे पसरेल असा छान असा पसरून घ्यायचा. त्यानंतर मी दुसरा पण ब्रेड तयार करून ठेवते, कारण की एका वेळेस आपल्याला 2 तयार करायची आहे. दुसऱ्या ब्रेडला मी ही ग्रीन चटणी जी आहे यावर 1 साइड मी स्टफिंग पसरविणार आहे. हे असे पसरवायचे स्टफिंग थोडी चांगली जास्त घ्यायची, म्हणजे छान लागेल. ते खाण्यासाठी पण छान वाटत असते. मी अशा प्रकारे हे स्टफिंग पसरविलेलं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला थोडा एकतर पिझ्झा पास्ता सॉस किंवा हा वाला याच्यावरचा किंवा सँडविच स्प्रेड
श्वास जो मिळत असतो तो पण आपण यावर पसरवून घेऊ शकतो. तर हा अशा प्रकारे मी पसरून घेतलेला आहे आणि यामुळे टेस्ट ही छान येते. खूपच छान येते याने टेस्ट पण. तर आपण ह्या अशा प्रकारे पसरून घ्यायचा. यावर हा पसरलेला आहे. त्यानंतर आपण यावर हा मोजरीला चीज टाकायचं आहे. हे थोडं जास्तच टाकायचं म्हणजे मुलांना पण खूप छान आवडेल. अशा प्रकारे पसरून घ्यायचं. पनीर आहे, तर हे पनीर आपल्याला असं किसून घ्यायचं छोट्या याने आणि दोन्ही ब्रेडवर असं छान अशा प्रकारे हे किस काढलेलं आहे. आता आपल्याला हे एक एक करून असे एकमेकांना लावून घ्यायचे आहे. की बढिया. त्यानंतर आपण हे जे तूप घेतलेलं आहे, हे तूप या वन साइड इकडून पण लावायचं आहे, वन साइडला एका बाजूने आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूने पण आपल्याला थोडं मिक्स करून लावायचं आहे. असं त्यानंतर आपल्याला आपण जे गरम करून घेतलेलं आहे टोस्टर, तर त्यामध्ये असं ठेवायचं. दुसरा पण ब्रेड आपण जो तयार केलेला आहे तो पण तसाच ठेवायचा. याला पण थोडं तूप लावून घेते मी, कारण की यामुळे खूप छान वाटते. त्यानंतर हे असं बंद करायचं. याला आपण 2 ते 3 मिनिटे ठेवायचं आणि एकदा चेक करून पाहायचं. 3 मिनिट झालेली आहे आणि आपण एकदा चेक करून बघूया. छान मस्त झालेली आहे आणि बघा यातून चीज पण बाहेर आलेलं आहे थोडं. आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे हा छान तयार झालेला आहे आणि मस्त क्रंची पण झालेला आहे. अशा प्रकारे छान सँडविच झालेले आहे. आपण याला एकदा तोडून बघूया. बघा हा छान चीज पण आहे आणि पूर्ण असा रसरशीत असा छान पैकी आहे बघा असा. आणि हा मुलांना पण खूप छान आवडेल आणि महत्त्वाचं म्हणजे हा क्रंची पण छान झालेला आहे बघा. छान खूप छान झालेला आहे. आता आपण याला एकदा टेस्ट पण करा आणि पहा. अशा प्रकारे बघा छानपैकी हा सँडविच तयार झालेला आहे आणि हा खूपच छान झालेला आहे. मुलांना तर खूपच आवडत असतो हा. माझ्याकडे मी हप्त्यातून 1 ते 2 वेळा तर होतोच हा. तर त्यामुळे आपणही छानपैकी बनवा आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे. तर याचा आस्वाद पण घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये पण सांगा की कसे काय झालेलं आहे.